आपण कालच्या भागामध्ये पाहिलं शुद्ध या विषयावर आपण चिंतन आणि मनन करत होतो. शेवटचा रेफरन्स आपण पाहूया या ठिकाणी. दानिएलाचं पुस्तक अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 35. सुज्ञ पुरुषापैकी कोणी संकटात पडेल ते अशासाठी की त्यांनी कसोटीस लागून अंत समयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे. आज देखील आपण शुद्ध या विषयावर चिंतन आणि मनन करणार आहोत. आज देखील दानिएलाचं पुस्तक अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 10 आज आपण चिंतन आणि मनन आणि अध्ययनासाठी घेणार आहोत. पुष्कळ लोक आपला शुद्ध व शुभ्र करतील, ते स्वच्छ होतील, पण दुर्जन दुर्वर्तन करतील. दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही, पण जे सुज्ञ आहे त्यास तो प्राप्त होईल. प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. या ठिकाणी दानिएलाचं पुस्तक अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 10 मध्ये लिहिलेलं आहे, पुष्कळ लोक आपणास शुद्ध व शुभ्र करतील. पुष्कळ लोक. आज कोरोना चालल्या असल्या कारणाने मी एका सेवकाचा व्हिडिओ पाहिला त्या दिवशी प्रवचन, आणि खरोखर आता सगळ्या लोकांना देवदेव करायला खूप अंतकरणापासून बरं वाटतंय. अनेक लोक काय करतात, आता परमेश्वराचा धावा करायला सुरुवात केले. अनेक लोक प्रार्थनेला यायला सुरुवात केले. अनेक लोकांना आतापर्यंत प्रार्थना येत नव्हती, ज्यांना प्रार्थनेचा कंटाळा येत होता, जे कधी रेग्युलर चर्चला जात नव्हते, आज घरातून निघताना लगेच असं करून निघतात. का माहिती का? एकच काम, भीती. कशाची? परमेश्वराची भीती कोणीच बाळगी नाही, एका रोगाची. म्हणजे परमेश्वराने त्याची फक्त एक झलक या ठिकाणी दिली, आणि त्या झलक मधून एकदम साधी सोपी त्या झलकला लोक इतके घाबरायला लागले का पुष्कळ लोक आपणास शुद्ध करायला सुरुवात केली. परंतु अनेक लोकांना हेच समजना की माझं शुद्धीकरण कसं होईल, मी काय केल्याने शुद्ध होईल, मी काय केल्याने शुभ्र होईल, मी काय केल्याने माझ्या पापाचा डाग जाईल, मी काय केल्याने माझा उद्धार होईल, मी काय केल्याने माझं तारण होईल, मी अशी कोणती गोष्ट करू की जेणेकरून माझ्या सर्व पापांचा बोजा दूर जाईल, मी अशी कुठली गोष्ट करू की जेणेकरून माझ्या जीवनाला एक चांगलं जीवनाचं जीवितक्रम मिळेल. आणि म्हणून दानिएलाच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 10 मध्ये आम्ही पाहिलं की पुष्कळ लोक आपणास शुद्ध व शुभ्र करतील, ते स्वच्छ होतील, पण दुर्जन दुर्वर्तन करतील. एक पार्ट आहे की अनेक लोकांना समज मिळालेली आहे, एक पार्ट आहे, एक भाग आहे की अनेक लोकांना असं वाटतं की खरोखर तारण हे होणं खूप गरजेचं आहे. अनेक लोकांना वाटलं की परमेश्वराच्या व्यतिरिक्त जगामध्ये आपला सगळ्यांनी सोयरा किंवा आपल्याला सपोर्ट करणारा कोणीच नाही. आता त्यांना समजले, अनेक लोकांना समजले की जगामध्ये आमचा उद्धार करणारं नाव आता फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहेत. आणि म्हणून अनेक लोक स्वतःचा पश्चाताप करत आहेत, अनेक लोक परमेश्वरासमोर येत आहेत, अनेक लोक परमेश्वराला आपला स्वतःचा भाऊ बनवत आहेत, अनेक लोक परमेश्वराचा झटून शोध घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि मग जे झटून शोध घेणारे आहेत, ज्यांना ख्रिस्त सापडला आहे, जे येशूचा शोध करत आहेत, जे देवाच्या वचनाच्या माध्यमातून परमेश्वराकडे येत आहेत, असे लोक शुद्ध होतील व शुभ्रही होतील व स्वच्छही होतील. 3 गोष्टी. दानिएलाचं पुस्तक अध्याय क्रमांक 12 वचन क्रमांक 10. पुष्कळ लोक आपणास शुद्ध व शुभ्र करतील, ते स्वच्छ होतील, पण दुर्जन दुर्वर्तन करतील. दुर्जन, दूर गेलेले लोक. कुणापासून? अनेक लोक कुटुंबापासून दूर जातात, म्हणजे ते दुर्जन नाही. देवापासून दूर गेलेले, देवाच्या योजनेपासून दूर गेलेले, देवाच्या आज्ञा मोडून आपली संपत्ती घेऊन त्या उधळ्या पुत्रासारख्या गेलेले, किंबहुना परमेश्वरापासून दूर गेलेले जे दुर्जन आहेत, ते दुर्वर्तन करतील. अनेक लोक दुर्वर्तन करीत आहेत. अनेक लोकांना असं वाटतं काही नाही, आता या आजार काय बरं होणार नाही, खा प्या आयुष करा, काही करा.
अहो ज्यावेळेस सरकारने थोडस एक गोष्ट केली तर अख्ख्या दारूच्या बाटल्या विकत घ्यायला इतकी मोठी रांग लागली होती, एवढी दवाखान्यात सुद्धा राहत नाही. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की दुर्वर्तन करायला देखील लोकांनी सुरुवात केलेली आहे. अनेक लोक शुद्ध होत आहेत, अनेक लोक शुभ्र होत आहेत, अनेक लोक स्वच्छ होत आहेत आणि अनेक दुर्जन दुर्वर्तन करीत आहेत. आणि दुर्जनापैकी कोणाला समज मिळणार नाही. मग हे दुर्जन आहेत ना, यांना समज नाही. समज म्हणजे काय? अगोदर सूचना केलेलं, अगोदर त्याला सावध केलेलं, त्याला म्हणतात समज. एखादी जर गोष्ट पोलीस डिपार्टमेंटला एखाद्या व्यक्तीला जर कॅप्चर करायचं असेल, त्याला उचलायचं असेल किंवा त्याला घेऊन जायचं असेल ना, तर त्याच्यावर जर केस असेल ना, तर त्याला डिपार्टमेंट कडून एक समज मिळाली जाते की तुम्ही या तारखेला या वेळेस या ठिकाणी उपस्थित राहा. आज आम्हाला तुम्हाला आणि देवाच्या राज्यामध्ये जात असताना अनेक देवाचे सेवक जे आहेत, जे होऊन गेले आहेत, अनेक दिवसापासून ते पश्चातापाची समज तुम्हाला देत आहेत. अनेक दिवसापासून देवाच्या वचनामध्ये सत्य जीवन जगण्याची समज तुम्हाला देत आहेत. अनेक दिवसापासून परमेश्वरच्या राज्याविषयी घोषणा ते करत आहेत. नोहाने केली, अनेक योनाने केली, त्याच्यानंतर अब्राहमाने केली, मोशेने केली, याकोब, त्याच्यानंतर आम्ही पाहतो यहोशुआ, यशाया, यिर्मया, जेवढे काही आलेत ना पार नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त, त्याचे चेले, त्याचे शिष्य, त्याच्यानंतर पवित्र आत्मा, आणि आता तुम्ही आणि मी लोकांना आता समज देत आहोत. परंतु आता त्यांना समज मिळणार नाही. आम्ही जरी समज दिली ना, परंतु जे लोक दुर्वर्तन करीत आहेत ना, जे लोक परिवर्तन होऊ त्यांना इच्छा नाही, त्यांना परिवर्तन होण्याची, जे दुर्जनापैकी कोणाला समज मिळणार नाही. परंतु आणि जे सुज्ञ आहेस त्यास तो प्राप्त होईल. आज तुम्हाला आणि मला एक विचार करायचा आहे, काय मी शुद्ध होत आहे का? काय मी शुभ्र होत आहे का? काय मी स्वच्छ होत आहे का? का कदाचित मी दुर्जन आहे किंवा कदाचित मी दुर्वर्तन करीत नाही ना? कारण मला अनेक दिवसापासून ख्रिस्त समजलेला आहे, कारण मला अनेक दिवसापासून सत्यवचन समजलेलं आहे. परंतु आतापर्यंत मला नाही वाटत की मी त्या सत्यवचन स्वीकारलंय आणि सत्यवचनाप्रमाणे चालत आहे. जर कोणाला याचा जर ठाम भरोसा असेल तर ते सुज्ञ आहेत आणि त्यास तो प्राप्त होईल. म्हणजे अशा प्रिय लोकांना परमेश्वर प्राप्त होईल, परमेश्वरचा आत्मा प्राप्त होईल, परमेश्वरचा अभिषेक प्राप्त होईल, परमेश्वरचं सामर्थ्य प्राप्त होईल, परमेश्वरची दया प्राप्त होईल, कृपा होईल, करुणा होईल. आणि करुणा होणार नाही, काळजी न करू नका, करुणा होईल देवाची, परंतु तुम्हाला करुणा होणार नाही. कुणाला? जे सुज्ञ आहेत, जे शुद्ध आहेत, जे शुभ्र आहेत, जे स्वतःला परमेश्वरच्या हातामध्ये समर्पित करत आहेत. परमेश्वरला म्हणत आहे, परमेश्वर दे बापा, मी तुझ्या हातामध्ये येत आहोत, तुझ्या इच्छेप्रमाणे मला तुला चालव आणि घडव. आणि म्हणून आम्ही दानियेलाच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 10 मध्ये पाहत आहोत की पुष्कळ लोक आपणा शुद्ध व शुभ्र करतील. लय लोक आहेत. मराठीमध्ये आपले एक म्हण आहे, यात्रा ज्यावेळेस असते ना, यात्रा किंवा जत्रा गावची, किंवा आमच्या इकडे मोठमोठाले यात्रा भरतात, मेळे भरतात मोठमोठाले. आता त्याला आपण एक फेस्टिवल किंवा त्याला आपण एक प्रेयर मीटिंग, एक कुठले तरी एक मोठं नाव देतो. बॅनरबाजी, पॉम्पलेट, त्याची ऍडव्हर्टाईज वगैरे भरपूर करतो, खूप मोठा स्टेज बांधतो आणि खूप मोठा देवाचा सेवक अभिषिक्त त्या ठिकाणी बोलवतो. परंतु ती जी यात्रा आहे ना, ती जी जत्रा आहे ना, त्याच्यात हौशे, नऊशे आणि गौशे असे 3 प्रकारचे लोक असतात. अशाच प्रकारे लोक आहेत. पुष्कळ लोक आपल्याला शुद्ध करतात, परंतु त्यांचं अंतःकरण काय बदलायना, त्यांचे विचारही बदलीनात, त्यांच्या सवयी बदलीनात, आणि त्यांना परमेश्वरापासून काय नवीन मिळालेलं आहे हे सुद्धा स्वीकारिनात, आणि जुनं मात्र काही सोडून द्यायला तयार नाहीत. त्या गबाळामध्ये असंच ठेवलेलं आहे. आणि म्हणून असे पुष्कळ लोक, आता आमच्यावर तो प्रसंग आलेला आहे, जगावर तो प्रसंग आलाय, म्हणून जगातले अनेक लोक आहेत ना, स्वतःला शुद्ध व शुभ्र करतील. परंतु प्रिय, मला तुम्हाला सांगू द्या, शुद्ध कशामुळे होतो. आज आम्ही जो विषय निवडलेला आहे प्रिय, आम्ही कालपासून पाहतो की जर आम्ही शुद्ध जर नाही झालो तर देव अद्भुत काम आमच्या जीवनामध्ये करणार नाही. जर आम्ही शुद्ध जर झालो नाही तर देव आम्हाला चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी खावच देणार नाही. जर आम्ही शुद्ध झालो नाही तर आम्ही परमेश्वरच्या डोंगरावर चढून जाऊ शकत नाही. जर आम्ही शुद्ध झालो नाही तर काय होईल की आम्ही वर्तनक्रम आमचा कशानेच शुद्ध राखू शकणार नाही. जर आमचा मळ धुतलेला नसताही आपल्याला मग स्वतःला शुद्ध समजणार असं आहे ना, त्याला वाटत असं मी शुद्ध झालोय,
परंतु तो शुद्ध झालेला नाही, कारण त्याच्या पोटामध्ये अजून मळ तसाच आहे. परमेश्वराचे पात्र वाहणाऱ्यांनो, तुम्ही आपणा शुद्ध करा. जर मी देवाची पात्र वाहत आहे, देवाचं काम करत आहे, तर मला शुद्ध व्हायचं आहे. सुज्ञ पुरुषापैकी कोणी संकटात पडतील अशासाठी की त्यांनी कसोटीस लावून शुद्ध होईल. कसोटीस लागल्याशिवाय शुद्धता येत नाही. सोन्याला जर पारखायचं म्हटलं, सोन्याला चेक करायचं म्हटलं ना, तर त्याला जाळावरच धरावं लागतं, त्याला अग्नीच लावावं लागती, त्याला त्या धगधगत्या अग्नीलाच चेक करावं लागतं, त्याच्या जाळावर टाकावंच लागतं सोनं, त्यावेळेस ते सोनं चेक होतं. तसं तुम्ही आणि मी जगाचे सोनं आहोत. तुम्ही आणि मी देवाच्या दृष्टिकोनातून निर्माण केलेलं शुद्ध सोनं आहे. जर आमच्यावर डागडुगी जर असेल, जर आम्ही मळ जर या जगातले घालून घालून जर मळ लागला असेल, तर सोनाराकडे जर गेलो तर सोनार पहिला त्याला आहे ना जाळावर धरितो आणि सगळा मळ काढून टिकतो. आज परमेश्वर तुम्हाला आणि मला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी निर्माण करून आम्हाला तपासत आहे, आम्हाला शुद्ध करत आहे, आम्हाला शुभ्र करत आहे, आम्हाला स्वच्छ करीत आहे. आणि ह्याच गोष्टी बघून जे दुर्जन लोक आहेत ना, ते आणखीन दुर्वर्तन करीत आहेत. अनेक लोक असे आहेत, एवढ्या दिवस देवदेव केला नाही आणि आता देवदेव करायला लागला काय, लोकांची निंदाच करणार. ते स्वतः मात्र काही परमेश्वरचा स्वीकार करणार नाही, परंतु निंदाच करतील. आज थोड्या वेळापूर्वी एक फेसबुकला लाईव्ह येण्याच्या पूर्वी एक 7-8 किलोमीटरच्या अंतरावर प्रार्थनेसाठी मी एका खेडेगावात गेलेलो होतो. आणि त्या ठिकाणी एक जी विश्वासणारी बहीण, तिच्या जीवनामध्ये परमेश्वराने काल रात्री चिन्ह आणि चमत्कार करून तिचं जीवन परिवर्तित केलं, तिला आरोग्य दिलं. त्या परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देईल. परंतु आज त्या बहिणीच्या घरी गेलेलो असताना तिचीच सख्खी बहीण त्या ठिकाणी आलेली होती. परंतु ती आल्याच म्हणली, बाबा मी दुसरा देव पाळते, मला दुसऱ्या देवाची सेवा आहे. एक बहीण प्रभू येशू तिला आरोग्य देतोय आणि दुसरी बहीण तिच्याच घरामध्ये आजच येऊन ज्या देवानं गौरव केला, ज्या देवाने त्या बहिणीच्या जीवनात कार्य केलं, म्हणून त्या बहिणीला जो आनंद झाला म्हणून दुसऱ्या बहिणीला बोलवलं. ती दुसरी बहीण आल्याच म्हणली का मी दुसऱ्या देवाची सेवा करते. हो, दुर्जन करणार आहे ना, दुर्वर्तन करताना आणखीन दुर्जनच होत चाललेला आहे. अजून दुर्जनापैकी कुणाला समजच येईना, समज मिळणार नाही. त्यांना देवाचं वचन शिकून आलो, देवाचं वचन सांगितलं त्या ठिकाणी की देव कोण आहे, जे सुज्ञ आहेत त्यास तो प्राप्त होईल. मत्ती कृष्णवर्तमान त्याचा 5वा अध्याय 8व्या वचनामध्ये परमेश्वरचं वचन आम्हाला सांगत आहे, जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. देवाला पाहणं कुणाचाही बसचे रोग नाहीये. अनेक लोकांना वाटतं की फक्त पास्टर आणि सिस्टर, पाळक साहेब आणि पालकीन बाईच देवाला पाहणार आहेत, फादर साहेबच देवाला पाहणार आहेत, बिशप साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, कर्नल साहेब एवढेच देवाला पाहतील. साप चुकीचं विधान आहे, साप एकदम चुकीचं विधान आहे लोकांचं. लोकांना वचन समजलेलं नाही. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे मत्ती कृष्णवर्तमान 5वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये, अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. मग जर पाळक साहेबाचं जरी अंतकरण शुद्ध जर नसलं ना, देवाला पाहणार नाही, स्वप्नातही येणार नाही. तर ज्यांचं अंतकरण शुद्ध आहे, प्रिय, जर तुमचं आणि माझं जर अंतकरण आज आम्ही शुद्ध करत आहोत, किंबहुना प्रथम आम्ही शुद्ध करून ठेवलेलं आहे आणि ते अशुद्ध न हो यासाठी जर त्याच्यासाठी आम्ही परमेश्वरामध्ये जर समर्पित होत आहोत आणि जे दुर्जन आमच्या जवळ उभा राहून जे दुर्वर्तन करीत आहेत त्यांचा जर आम्हाला कुठल्याही प्रकारचा डाग जर लावित नसेल, तर निश्चित अर्थाने आम्ही देवाला पाहू. मार्क सुवर्तमान त्याचा 9वा अध्याय 49व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, कारण प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल. प्रत्येक मनुष्य, तो पाळक साहेब असू न तो पाळकीन बाई असू, सगळे अग्नीने शुद्ध केले जातील. आणि अग्नी म्हणजे काय, अनेक लोकांना अग्नीच माहित नाही. टेक इट फायर, टेक इट फायर, टेक इट फायर. अहो काय नेमकं तुम्हाला म्हणायचं काय, अग्नी काय, अग्नी स्वीकारा, अग्नी स्वीकारा. काय स्वीकारा, देवाचं वचन स्वीकारा. देवाचं वचन हे शुद्ध अग्नी आहे. आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणी अनेक वेळेस त्या वचनाला त्या ठिकाणी परमेश्वरने इतकं काही शुद्ध करून ठेवलेलं आहे की परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत. भट्टीचं 7 वेळा शुद्ध करून जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुपयासारखी ते आहेत. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 6 मध्ये पाहिले, सोनं अग्नीत भट्टीतून आलेलं. अनेक लोक म्हणतात टेक इट फायर, टेक इट फायर, याच्यापेक्षा दुसरा शब्दच येत नाहीत. अहो प्रिय, हे देवाचं जी अग्नी आहे, अग्नी म्हणजे काय, शुद्ध केलेलं वचन, परिवर्तन करणारं वचन, देवाच्या सम्मुख आणणारं वचन, देवाला पाहणारं जे अंतकरण तयार करणारं वचन, दुर्जनापासून दूर राखणारं वचन, अशुद्धतेपासून शुद्धतेकडे नेणारं वचन.
हे अग्नीने शुद्ध केलेलं. आणि याचद्वारे मार्क 9:49 मध्ये सांगतोय की कारण प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल. पाळक साहेब, पालकीनबाई, जे काही कोणते साहेब असतील ते सर्वसामान्य लोक, बिलिव्हर्स लोक, विश्वासणारे लोक, विधर्मी लोक, जगातले सगळ्या प्रकारचे लोकांचा ज्यावेळेस न्याय होईल ना तर तो अग्नीने केला जाईल आणि अग्नीने शुद्ध होईल. आमचं काम देखील कसं आहे ते अग्नीने शुद्ध केलं जाईल. आणि म्हणून पौल लिहितो की कोणी पेंड्याने बांधतो, कोणी विटाने बांधतो, कोणी डांबर चुना, कोणी लाकूड, कोणी कशाने बांधतो, पण तू प्रत्येकाचं काम एक दिवस उघड होईल आणि त्या अग्नीने ते प्रकट होईल, अग्नी लावले जाईल. आणि म्हणून त्याचा एकच अर्थ आहे की वचनाच्या पायावर प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेला जो खरा खडक आणि खरा खोल खणलेला पाया जो कधी ढासळत नाही, किती वारा येऊ, संकट येऊ, आजार येऊ, विकार येऊ, चिंता येऊ, काळजी येऊ, व्याधी येऊ, उपासमार होऊन काही हो, तो मनुष्य जो हलत नाही ना तो ख्रिस्त म्हटलेल्या पायावर, तो शुद्ध अग्नीने बांधकाम केलेला. आणि मग अशा व्यक्तीवर जर अग्नीच्या भट्टीमध्ये जर एखादा तपून जर येतो तर प्रिय त्याच्यामध्ये किती प्रकारची कॅपॅसिटी परमेश्वर तयार करून ठेवत असतो. आणि म्हणून तो म्हणत आहे पुष्कळ लोक आपला शुद्ध व शुभ्र करतील, स्वच्छ होतील, पण दुर्जन दुर्वर्तन करतील आणि दुर्जनापैकी कोणालाही समज मिळणार नाही. तरी देखील देवाची इच्छा आहे, हा जो वेळ दिलेला आहे दुर्जनाचा देखील दिलेला आहे, दुर्जनाने देखील दूर जाऊ नये तर त्यांनी जवळ यावं. आज देखील त्या परमेश्वर पित्याची, त्याच्या पुत्राची इच्छा आहे प्रियो. आणि म्हणून मार्क 9:49 मध्ये म्हणतो कारण प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल. जर दूर गेलेला, दुर्जन असलेला, दुर्वर्तन करीत असणारा, अविश्वास ठेवणारा, मूर्तीपूजक, देवाला न ओळखणारा असा जर कोणी आहे तर त्याला आज संधी आहे, देवाचं वचन स्वीकारा. देवाचं वचन तुम्हाला सगळ्या गोष्टीतून सोडील, देवाचं वचन तुम्हाला शुद्धतेकडे घेऊन जाईल. कारण देव सार्वभौम आहे, देवाला निर्णय करण्याची क्षमता आहे, देव निर्णय करू शकतो आणि बदलू शकतो. निनवे शहराला ज्यावेळेस निनवे शहराचा नाश करायचं ठरवलं परमेश्वराने, त्यावेळेस त्याचा सेवकाला त्या ठिकाणी पाठवला आणि त्याला सांगितलं जा निनवे शहराला जा आणि जाऊन सांग पश्चाताप करा, नाही तर मी या निनवे शहराचा नाश करणार आहे. परमेश्वराने ठरवलं त्या निनवे शहराचा नाश करायचा आहे आणि मग त्याला सांगितलं त्या ठिकाणी जा आणि त्या लोकांना सांग. देवाचा सेवक कदाचित माझ्यासारखंच असेल, तो म्हटला नको प्रभू जाऊ दे, त्यांचा जाळच करून टाक, त्यांचा आहे ना त्यांचा नाशच करून टाक. परंतु देवाची इच्छा होती की माझ्या सेवकाने त्या ठिकाणी जावं आणि त्या लोकांना पश्चातापासाठी बोलावं. कदाचित ते दुर्वर्तन करीत होते, ते दुर्जनापैकी संपूर्ण दुर्जनच होते, ते अशुद्ध झालेले होते, ते शुभ्र नव्हते, ते अपात्र झालेले होते, ते स्वच्छ नव्हते आणि कायम ते दुर्जन जसं वर्तन करतो अशा प्रकारे ते संपूर्ण लोक त्या ठिकाणी होते. आणि मग देवाचा सेवक त्या ठिकाणी, आम्ही शॉर्टकट मध्ये शेवटच्या वचनाकडे जाऊ, त्याने निनवे शहरात गेला आणि त्याने ठिकाणी त्या लोकांना त्या ठिकाणी देवाकडची बातमी सांगितली, पश्चाताप करा. नाही पश्चाताप केला, पापाची क्षमा नाही मागितली, दुर्वर्तन जर नाही सोडून दिलं, अशुद्धतच राहिले आणि जर तुम्ही शुभ्र झाले नाही, तुम्ही स्वच्छ झाले नाही, तुम्ही पश्चातापी झाले नाही, तुम्ही प्रभूकडे आरोळी ओरळी जर केली नाही तर देव या नगराचा नाश करणार आहे. मग तो सर्वसाधारण लोकांपासून तर राजापर्यंत नाश करणार आहे, कुणालाही सोडणार नाही. आणि मग त्या लोकांनी तो मेसेज ऐकला, त्यांनी पश्चाताप केला, ते गोंधट नेसले, राग उधळली आणि देवाच्या नावाचा महिमाने गौरव केला. आणि जसा का त्यांनी गौरव केला, हा सेवक डोंगरावर जाऊन बसला त्या गावाकडे बघत. आजही अनेक लोक, अनेक सेवक डोंगरावर जाऊन बसलेत आणि त्या गावाकडे बघत येत, कधी या गावाचा नाश होईल, कधी या गावाचा नाश होईल. कारण या गावाने आम्हाला दानपात्र दिलं नाही, ह्या गावाने आम्हाला स्वीकारलं नाही, ह्या गावाने आम्हाला जमीन जुमला दिला नाही, ह्या गावात सगळ्यात कमी दानपात्र आम्हाला झालंय, ह्या गावामध्ये आम्ही वचनाला आम्हाला आडवे गेले, क्रॉस गेले, ह्या गावामध्ये आम्हाला लोक म्हणले तुम्ही तुमच्याजवळ सत्यवचन नाही, तुमच्याजवळ देवाचं वचन नाही, तुमच्याजवळ परिवर्तन करणारं काहीच नाही, परत आमच्या गावात येऊ नका. आणि मग ते लोक डोंगरावर येऊन बसलेत. आहेत असे काही लोक, आमच्याकडे नावपत्ते आहेत त्यांच्याकडे. कारण प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केलं जाईल. आणि मग जसं की ते योना त्या डोंगरावर जाऊन बसला आणि त्या गावाकडे पाहिलं, परंतु परमेश्वराने जे नियोजन ठरवलं की निनवे शहराचा मी नाश करणार आहे. आणि मग त्या लोकांनी जे दुर्जन करीत होते, जे दुर्वर्तन करीत होते, जे परमेश्वरापासून दूर गेलेले होते, जे अशुद्ध झालेले होते, जे खराब झालेले होते, जे अस्वच्छ झालेले होते, जे घाणेरडे झाले होते, जे पापमय जीवन जगत होते, त्या लोकांना भय वाटलं. जसं कोरोनाचं भय आता लोकांना वाटतंय ना, सगळेच लोक पळायला लागलेत प्रभूकडं, है की नाही.
सगळे लोक शुद्ध करायला लागलेत, स्वतःला शुभ्र करायला लागलेत, धार्मिक बनायला लागलेत. परंतु प्रिय, मला तुम्हाला सांगू द्या प्रिय लोकांनो, देवाच्या सेवकांनो, विश्वासणाऱ्यांनो, किंवा जे नवीन येत आहे त्यांना परमेश्वरचा सेवक आहे ना तरी सांगल, तुम्ही जगातल्या नुसत्या नामधारीपणामध्ये शुभ्र होऊ शकत नाही. तुम्ही जगातल्या नुसत्या प्रार्थनेला बसलो म्हणून शुद्ध होऊ शकत नाही. तुम्ही फक्त 3 टाइम, जसं आम्ही प्रार्थना करतो देवाचे सेवक म्हणून, नुसतं जर 3 टाइम प्रार्थना करून, नुसतं आमच्या बापानं असं करून जर बाहेर गेली आणि तुमचं कुकर्म जर सोडलं नाही, तुमचे जर विचार सोडले नाही, तुमची अशुद्धता जर सोडली नाही, तुम्ही जर वचनाचं फॉलो केलं नाही ना, तर तुम्हाला परमेश्वर शुद्ध करणार नाही. आणि जर शुद्ध करणार नाही तर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्य देखील करणार नाही. आणि जर तो अद्भुत कृत्य करणार नाही, जर तुम्ही शुद्ध आणि शुभ्र नाही होणार, तर याचा अर्थ तुम्ही दुर्वर्तन करीत आहात, याचा अर्थ तुम्ही दुर्जन आहात, आणि मग तुम्हाला समज मिळणार नाही. ही गोष्ट होण्याच्या अगोदर आम्हाला समज आहे. दानियाला ठिकाणी सांगितलंय की आता समज नाही, जे सुज्ञ आहेत त्यास तो प्राप्त होईल. आणि मग या ठिकाणी जे सुज्ञ परमेश्वराचे सेवक अभिषिक्त आहेत ना, जगामध्ये अनेक देवाचे सेवक अभिषिक्त आहेत. आज देखील लाईव्ह फेसबुक मध्ये या ठिकाणी 2 देवाचे अभिषिक्त सेवक आहेत. ते तुम्हाला देवाचं वचन सांगते, ते तुम्हाला तारणाचा मार्ग सांगते, ते तुम्हाला सत्य वचन सांगते, ते तुम्हाला पुष्कळ लोकांना शुद्धतेकडे घेऊन जात आहेत. त्या अनेक लोकांच्या तारणासाठी परमेश्वराने त्यांना, मला, जगातले अनेक लोक आहेत, आज देखील आहेत, की परमेश्वर त्यांच्या मार्फत आमच्यापर्यंत पोहोचत आहे. परंतु याला ठराविक काळ आहे. जसं कोरोनामध्ये पॅक केले ना, नंतर शेवटच्या दिवसात त्या परमेश्वरच्या येण्याच्या अगोदर एक घटना होणार आहे. दुष्काळ, भला मोठा दुष्काळ पडणार आहे. आणि तो अन्नाचा नाही, पाण्याचा नाही, तर देवाचे वचन ऐकण्यासंबंधाचा. आज जे आम्ही घशात आणून परमेश्वराचं वचन प्रिय लोकांना तुमच्या पुढे पोहोचत आहोत, दुर्वर्तन करणाऱ्यांना, जे देवापासून दूर आहेत, ज्यांनी पश्चाताप केला नाही, परमेश्वर आमचा घसा लॉक करीन, मुख लॉक करीन, आणि आम्हाला वचन सांगण्याची बंदी होईल. आणि मग त्यावेळेस तुम्ही ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत, त्या टोकापासून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत जरी गेले, तर देवाचं सत्य वचन तुम्हाला माहीत मिळणार नाही. आणि जर का सत्य वचन तुम्हाला मिळालं नाही, तर तुम्ही शुद्धच होणार नाही. आणि जर का एकदा तुम्ही अशुद्ध राहिले, समजून घ्यायचं तुमची रवानगी कुठं आहे. आणि म्हणून या ठिकाणी पतोय, कारण प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल. पाळक साहेब, पालकीनबाई, सगळे कोणी असो, मी अनेक दिवसांमध्ये प्रभू, लॉकडाऊनच्या काळामध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ मी लाईव्ह फेसबुकवर लोकांना सुंदर असं मार्गदर्शन केलं. प्रभू म्हणेन, मी विचारित नाही तुला कोण आहेस तू, कारण तू अशुद्ध आहेस, कारण तू पापी आहेस, कारण तू देवाच्या नावाचा एक धब्बा आहेस. तू वचन लोकांना सांगितलंस, पण आचरण केले का? माझा देखील दावा घेणार आहे, तुमचा दावा घेणार आहे, जगातल्या सर्व सेवकांना देखील अशाच प्रकारे त्याचं उत्तर असणार आहे. त्यांना देखील चेक केलं जाणार आहे अग्नीने, म्हणजे वचनाच्या माध्यमातून. वचन सांगणं खूप सोपं आहे. अनेक लोक लाईव्ह फेसबुकवर इतकं वचन सांगायला टॅलेंट झालेत ना, आता एकदम प्रॅक्टिस झाली. कुणी उठतो सुटतो देवाचं वचन इतकं आळून वळून सांगत ना, परंतु त्यामध्ये किती तथ्य आहे, त्यामध्ये किती शुद्धता आहे, त्यामध्ये किती शोभ्रता आहे, त्यामध्ये किती स्वच्छता आहे, त्यामध्ये किती निर्मलता आहे, त्यामध्ये किती परमेश्वरापासून आलेला आहे आणि तारणासाठी आहे, हे देखील खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रिय हो, देवाचं वचन, त्याच्या प्रिय सेवक, कुणीही सांगू, सेवक असू, सेविका असू, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, परंतु देवाचं वचन सत्य लोकांपर्यंत पोहोचवा. आता मन धरणी करण्याचा वेळ नाही, मन धरणी करूच नका. अहो, आता इथं आपल्या नातेवाईकाच्या घरात कोणी कुणाच्या येईना जाईना, याच्यावरूनच ओळखा. आता मन धरणी करण्याचं सोडून द्या. काय होईल, तुमच्या लाईव्ह फेसबुकला लाईक कमी मिळतील, व्ह्यू कमी मिळतील, याच्या पलीकडे काही होणार नाही. परंतु जितके व्ह्यू मिळतील ना, थोडे असतील, ते स्वर्गात जाणारे व्ह्यू असतील, ते लोकही स्वर्गात जाणारे असतील, आणि लाईव्ह येणारा सेवकही स्वर्गात जाणार असेल. आणि बाकीचे जेले 50-200 व्ह्यू येतात ना, येऊ पडते, जर सत्याला असतील तर प्रेज द लॉर्ड, परंतु डुप्लिकेट लोक असतील तर नाही. म्हणून प्रत्येकाला अग्नीने चेक केला जाईल. देव माझा विचार करणार आहे, देव तुमचाही विचार करणार आहे. देव म्हणेल की तू त्यावेळेस लाईव्ह फेसबुकवर देवाचं वचन शेअरिंग करत होता, तुझ्यामध्ये तेवढी शुद्धता होती का, तेवढी तळमळ होती का? का ते योनासारखं डोंगरावर बसून लोकांचा नाश व्हावा म्हणून तू पाहत होतास, म्हणून तू देवाचं वचन सांगत होतास? तो तर स्पष्ट म्हटला, प्रभू जाऊ दे, मला तिकडे पाठवूच नको. प्रभू म्हटला नाही, जावाच लागेल. तो निमे रस्त्यात त्यांनी प्लॅन केला, आणि तो म्हटला मग निनवेला जायच्या ऐवजी आपण तार्शिसाला जाऊ. तो हुशार निघाला देवाचा सेवक, आणि मग तो तार्शिसाला बसला बिंदास जहाजामध्ये.
आणि पुढे जाऊन काय वादळ आलं, मग काय करायचं ते कळलं. पण त्या ठिकाणी एक महत्वाची घटना मला तुम्हाला सांगायची या ठिकाणी. तो शुद्ध केलेला होता, तो शुभ्र केलेला होता, तो दुर्जन नव्हता, तो देवाचा सेवक होता, देवाचा अभिषिक्त होता, देवाचा निवडलेला पात्र होता. आणि देवाने त्याचा मेसेज त्याचं लोकांपर्यंत पश्चातापासाठी त्याची निवड केली होती. परंतु तो हताश झाला, तो दुःखी झाला, कारण तो एक मनुष्य होता. त्याला वाटलं देव कृपाळू आहे, दयाळू आहे, मंद करू दे. किती यांनी अरिष्ट आणण्याचा प्रयत्न केला ना, तरी लोक प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रभू क्षमा कर म्हणलं का क्षमा करतोय. मग मला एवढ्या लांब कशाला जायला लावला, एवढा मोठा जहाजाचा प्रवास, मी इथंच बरा आहे. पण प्रभू म्हटलं नाही, तू जर देवाचा सेवक आहेस ना, तर तुला काम केलं पाहिजे. या ठिकाणी तू लिहितंय, सुज्ञ पुरुषापैकी कोणी संकटात पडतील ते अशासाठी की त्यांनी कसोटीस लागून अंत समाजासाठी शुभ्र व्हावं. आणि मग यांनी कसोटीस लावलं आणि याला अंत समाजासाठी 3 दिवस माशाच्या पोटामध्ये ठेवला, गरमास मध्ये. सगळ्यात मध्ये मांसामध्ये सगळ्यात मोठं हिट जर प्रमाण जर असेल ना, तर माशामध्ये, माशाच्या पोटामध्ये योना 3 दिवस राहिला. विचार करा, तो सुरक्षित राहिला, पण कसा राहिला असेल, पुरा शिजून निघला असेल जवळपास. अहो, इथं उन्हाळ्याच्या दिवसात घडीभर जर 5 मिनिटं फॅन नसलं ना, तर माणूस पळा तिकडं घामानी होतो. हा माशाच्या पोटात होता. आणि मग यांनी प्रार्थना केली, परमेश्वरची स्तुती केली, आराधना केली. आणि मग तो माश येऊन निनवेच्या शहराला त्याला बसलं. आणि मग यांनी जाऊन कुठं तरी तिथं सुवार्ता सांगितली आणि तिथं जाऊन बसला. अशा प्रकारे प्रिय देव पुष्कळ लोक आपला शुद्ध व शुभ्र करतील. त्यावेळेस अनेक लोक शुभ्र आणि शुद्ध झाले आणि ते निनवे शहर वाचले गेलं. आज जर तुम्ही आणि मी शुद्ध आणि शुभ्र जर झालो, आज जर आमचं वर्तन, आम्ही जे दुर्जन आहोत, दुर्वर्तन करत आहोत, जे अविश्वासी जीवन जगत आहोत किंवा जे स्वार्थी जीवन जगत आहोत, मीपणाचं, हमपणाचं, गर्व, अभिमान, व्यर्थ, फुशरकी, लबाडीच, केवळ पैसाच देव असं मानणारे जे प्रिय लोक आहेत, जे बिलिव्हर्स आहेत, सर्वसामान्य लोक आहेत ना, मला तुम्हाला सांगू द्या प्रिय, ह्या गोष्टी तुमच्या काही उपयोगाच्या नाही. एक दिवस उपास झाला तरी चालेल, मरणार नाही तुम्ही. परंतु त्या अन्नासाठी तोंड पूजा पण करू नका, त्या अन्नासाठी लाचारी करू नका, त्या अन्नासाठी ज्येष्ठत्व विकू नका. त्या अन्नासाठी तुम्ही कोण आहात, तो आम्ही अनमोल आहोत. तुम्ही जर शुद्ध आणि शुभ्र आहात ना, तर देव तुमची काळजी घेईल आणि अद्भुत आम्हाला ज्याची काही गरज आहे त्या सर्व गोष्टी आम्हाला तो उत्पन्न करून देईल. अहो, तो योना त्या डोंगरावर जाऊन बसला, ऊन लागत होतं, तो ताळताळायला लागला. आणि मग देवाने हळूच एक कोंब उगवला आणि मस्तपैकी इतकी मोठी गार डेरेदार सावली केली. योनाला एकदम थंडगार वाटलं, बरं वाटलं, इशीत बसल्यासारखं वाटलं. आणि मग तो बघता बघता त्या शहराकडे बघत होता, कधी नाश होईल, कधी जाळ होईल, कधी धूर होईल याचा. मग देवाने काय केलं, त्याच्या मनातल्या कल्पना ओळखल्या, बघितल्या, त्या लोकांचा पश्चाताप बघितला, त्या लोकांनी स्वतःला शुद्ध आणि शुभ्र केलं हे पाहिलं. आणि देवाला त्यांचा कळवळा आला आणि देवाने त्या नगराचा नाश करण्याचं जे ठरवलं होतं अशुद्धपणामुळं, तर त्या ज्यावेळेस ते शुद्ध झाले, शुभ्र झाले, पवित्र झाले, स्वच्छ झाले, पश्चातापी झाले, मन वळवलं, परमेश्वरावर भाव ठेवला आणि परमेश्वराला आवाज द्यायला लागले, त्यावेळेस परमेश्वरने स्वतःचा निर्णय बदलला. परमेश्वर निर्णय बदलू शकतो निश्चित अर्थाने. आणि मग त्याने हळूच एक किडा निर्माण केला आणि त्या वेलात घातला. तो वेल त्याने एका टायमिंगला सगळा खकान करून टाकला. परत याला उन्हाच्या तिरपीने पार चक्कर यायची बारी झाली. तो तळतळला. काय प्रभू म्हटलं हे? मग परमेश्वराने त्याला सांगितलं, अरे बाबा, हे वेल लावायला तू कष्टही घेतलं नाही, याला पाणी घातलं नाही, याला वाढवलंही नाही, पण तू याच्या सावलीत मात्र लय आयशारामध्ये बाबासाहेबासारखा बसला. आणि आता ही तुझ्यापासून मी काढून घेतली, तर तू लगेच इतका चिडायला लागला. तर मग हे एवढे जे समाज आहे, एवढे जे लोक आहे, हे जे निनवे शहर आहे, या जगातले जे लोक आहेत, भारतातले लोक आहेत, महाराष्ट्रातले लोक आहेत, वेगवेगळ्या देशातले लोक आहेत, ऑल वर्ल्ड मधले जे लोक आहेत, ही माझी हस्तकृती आहे. मी यांना निर्माण केलेला आहे आणि यांचा नाश होऊ नये म्हणून परमेश्वर पिता म्हणतो, माझा एकुलता एक पुत्र मी यांच्यासाठी दिला. आणि त्या पुत्राने त्याचं रक्त सांडलं, त्या पुत्राने फटके खाल्ले. आणि एवढं सगळं करून आज देखील त्याने आमच्यासाठी पवित्र आत्मा दिला. कशासाठी? आम्ही शुद्ध राहावं, कशासाठी आम्ही शुभ्र राहावं, कशासाठी आम्ही स्वच्छ असावं, कशासाठी आम्ही सोन्यासारखं पारखलेलं असावं. परंतु अनेक लोक याला सुख न याला दुःख मानतात आणि सुखाच्या शोधामध्ये जगामध्ये इकडे तिकडे धावत आहेत. प्रिय, मला तुम्हाला सांगायचं या ठिकाणी प्रत्येक मनुष्याची चेकिंग होणार आहे. जसं कोरोना आहे ना, तर कोरोनाची चेकिंग होती, मशीन आली, नवखा माणूस दिसला का लगेच त्याला 14 दिवस क्वारंटाईन, नाही तर मग कुठंतरी चेक केलं जातं. चेक शिवाय आता पाठवितच नाही. तसंच
आग्नीने शुद्ध केल्याशिवाय परमेश्वराच्या राज्यात नाही ना आशीर्वादाचं नाही. आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं की यहोशुआ लोकांना म्हणाला शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्य करणार आहे. शुद्ध झाल्याशिवाय अद्भुत कृत्य नाही. साध्या कृत्याची वाट बघायची नाही. आता साधंही नाही, कारण आज आम्ही अशुद्ध दिसत आहोत परमेश्वरला. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणतो अन्नाचा नव्हे, पाण्याचा नव्हे, तो वचनात ऐकण्याचा. आणि आज जर तुम्हाला आणि मला देवाचे अभिषिक्त लोक सत्याने, आत्मेने, खरेपणाने गरीब असतील, त्यांच्या मोठ्या मिनिस्ट्री नसतील, प्रेज लॉर्ड, उलट परमेश्वरचा आम्ही आभार मानूया की आमच्या मोठमोठ्या मिनिस्ट्री नाही, आम्हाला थोडकं दिलेलं आहे, आम्ही त्यामध्ये विश्वास आहोत, आम्हाला स्वर्गाच्या राज्यात पुष्कळ दिलं जाईल. इथं नाही दिलं तरी चालेल, आणि उलट नाही दिलेलं चांगलं. अहो यांना संभाता नाकी नऊ येतील, कारण हे लोक दुर्वर्तन करायला धावत आहेत, हे लोक दुर्जनाकडे जात आहेत, आणि यांना काही समज मिळणार नाही, आणि आमचे घसे मात्र कोरडे होते. परंतु जे सुज्ञ आहेत ना तुमच्या मंडळीतले 4, 5, 10, 15 लोक काय असतील ते, त्यांची काळजी घ्या. जे सुज्ञ आहेत त्यास तो प्राप्त होईल, तुम्हालाही प्राप्त होईल, तुमच्या मंडळीला प्राप्त होईल, आणि जितके परमेश्वराकडे धावत आहेत त्या प्रत्येकाला देखील तो प्राप्त होईल. आणि आपण आणखीन एक रेफरन्स पाहूया या ठिकाणी, योहान सुवर्तमान त्याचा 13वा अध्याय आणि 10व्या क्रमांकाचं वचन वाचू या ठिकाणी. येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगी शुद्ध आहे, आणि तुम्ही शुद्ध आहात पण सगळेजण नाही. प्रेज लॉर्ड, परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. योहान सुवर्तमान त्याचा 13वा अध्याय, त्याची हेडलाईन्स आहे प्रभू भोजन. प्रभू भोजनाची ज्यावेळेस तयारी झाली, प्रभू भोजन ज्यावेळेस घ्यायच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देव असून, राजांचा राजा असून इतका लीन नम्र झाला की त्याने अक्षरशः गंगाळामध्ये पाणी घेतलं, कमरेला टॉवेल बांधला आणि प्रत्येक शिष्याचे पाय धुवायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये एक जण म्हटला, प्रभूजी तुम्ही माझे पाय धुवू नका. मग प्रभू म्हटलं ठीक आहे, जर मी तुला धुतलं नाही तर याच्यात तुला वाटा नाही. मग तो म्हटला एक काम करा, मला सगळंच धुवून टाका ना, हात, डोकं, पाय. मग प्रभू येशू त्या ठिकाणी 13:10 मध्ये म्हणतोय, येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगी शुद्ध आहे. आणि तुम्ही शुद्ध आहात पण सगळेच जण नाही. आज देखील अशीच कंडिशन आहे. सेवा बरेच लोक करतात, पण सगळे अशुद्धच, सगळेच शुद्ध नाहीत आणि सगळेच अशुद्ध पण नाहीत. परमेश्वरने ओळखलं. पाय धुत असताना यहूदा इस्करियोत माहिती होता, थॉमस साहेबही माहिती होते, पीटर साहेबही माहिती होते, योहान साहेबही माहिती होते, आणि यहूदा ब्रदरला तर काय जोडच नव्हती. परंतु त्या ठिकाणी अनेक लोक होते, म्हणून तो म्हणला दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगी शुद्ध आहे. काय? ज्यांचे स्नान झाले आहे. स्नान झालं म्हणजे काय? आंघोळ झाली. आंघोळ झाली म्हणजे काय? आमच्या पवित्र शास्त्राच्या भाषेत बाप्तिस्मा झाला. अहो बाप्तिस्मा पाण्याने अनेक वेळेस होतो, पण तू ज्यांचा अग्नीने झालाच नाही, यांना धुण्याचीच गरज पडणार आहे. त्यांना पायाखेरीज दुसरे काही धुण्याचे नाही, कारण तो सर्वांगी शुद्ध आहे. आणि तुम्ही शुद्ध आहात पण सगळेच जण नाही. आज आम्हाला परमेश्वर, जर आम्ही त्याच्या भोजनामध्ये सामील जर झालेलो आहोत, देवाच्या वचनाची भाकर जर आम्ही खात आहोत, मोडत आहोत, हे भोजन जर आम्ही करत आहोत, आणि जर परमेश्वर आता म्हणत आहे की तुम्ही जर सगळेच जण शुद्ध नाहीत किंवा सगळेच जण शुद्ध आहात, तर आमचा नंबर कुठं लागतो हे आज आम्हाला पाहायचं आहे. आणि जर नसल तर वेळीच आम्हाला सुधारायचं आहे. हे लोक सुधारले, अविश्वासू होते ते विश्वासू बनले, भित्रा होता तो धनगड बनला, आणि जो चोट्टा होता ना त्यांनी फाशी घेऊन टाकली. म्हणजे काय केलं? जो दुर्वर्तन आहे ना, अनेक दुर्जनापैकी कोणाला समज मिळणार नाही, आणि ते दुर्वर्तनच करीत राहतील. आणि मग त्यांनी काय केलं? स्वतःच्या जीवाचा घात करून घेतला. पहिलं तिमोथीचं पुस्तक अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 5 मध्ये ताकीद देण्याचा हेतू हा आहे की शुद्ध अंतःकरणात, चांगला विवेक भावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त नाही. आपण पुन्हा एक वर वाचूया. पहिलं तिमोथीला पत्र त्याचा 1ला अध्याय आणि 5व्या क्रमांकाचं वचन. ताकीद देण्याचा हेतू हा आहे की, ताकीद देण्याचा हेतू हा आहे की शुद्ध अंतःकरणात, शुद्ध अंतःकरणात, चांगल्या विवेक भावात, चांगल्या विवेक भावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी.
उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी. व्हावी. उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी. आता या ठिकाणी पौल तिमोथेला लिहितोय ताकीद देण्याचा हेतू. अनेक लोक म्हणतात आरडून ओरडून का बोलतात? तुमच्याकडे सत्य आहे ना, मग ठेवा झाकून. या ठिकाणी ताकीद देण्याचा हेतू, ठामपणे सांगण्याचा हेतू, अधिकारवाणीने सांगण्याचा हेतू. जो अधिकार कोण धारण करतो? ज्याला परमेश्वरापासून मिळालेला आहे, जो परमेश्वराला ओळखतो, जो परमेश्वराच्या सम्मुख राहतो, जो शुद्ध आणि शुभ्र होण्याचा प्रयत्न करतो, जो वचनाला सर्वस्व ठेवतो, ज्याला अग्नीने शुद्ध केलं म्हणजे वचनाच्या माध्यमातून तो परिपूर्ण झालाय, हाच व्यक्ती तुम्हाला ताकीद देऊ शकतो किंवा हाच व्यक्ती तुम्हाला अधिकाराने शिकवू शकतो. कारण त्या व्यक्तीला स्वार्थ नसतो. त्या व्यक्तीला मान पान सन्मान, उंच, पैसा, पाणी, बंगला त्याच्याशी त्याला काही संबंध नसतो. तो जसा आहे तसा फक्त परमेश्वराला सादर होतो आणि परमेश्वराने सांगितलं ना जा निनवेला, तो हा निनवेलाच जातो. आमच्यातले अनेक लोक तार्शिसाला चाललेत. परंतु प्रिय या ठिकाणी एक गोष्ट होणार आहे. तार्शिसाला जात असताना आता मासा येईल, तुम्हाला गिळीन, पण निनवेला नाही ओकणार, तुम्हाला डायरेक्ट अधोलोकामध्ये ओकीन. आणि म्हणून जी छडी आहे, जी ताकीद आहे, जो अधिकारवाणीने जे काही देवाचं वचन आमच्यापर्यंत आलेलं आहे, ती आम्ही स्वीकारणं खूप गरजेचं आहे. कारण ताकीद देण्याचा हेतू हा आहे की शुद्ध अंतःकरणात आमचं अंतःकरण शुद्ध पाहिजे. विवेक, चांगला विवेक भाव व निष्कपट विश्वास. अहो लोक विश्वास ठेवतात तर त्याच्यातही कपट करतात. निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी. आणि म्हणून प्रिय हो, आम्ही शुद्ध आणि शुभ्र पवित्र होणं खूप गरजेचं आहे. जर आम्ही शुद्ध झालो नाही, जर आम्ही पवित्रतेकडे गेलो नाही, जर आम्ही परमेश्वराच्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व झालो नाही आणि देवाच्या वचनाला अधिक आणि अधिक महत्व आमच्या जीवनामध्ये जर दिलं नाही, तर मी सांगाल प्रिय हो, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्हाला या जगामध्ये चांगले आशीर्वाद मिळणार नाही किंवा आमची परिस्थिती बदलणार नाही. किंबहुना या आलेल्या रोग पीडा जे काय आहे ते, आता जरी वाटलं करोना सारखा एक रोग आलाय, पण तो प्रिय हो, अनेक रोग, अनेक पीडा, अनेक गोष्टी या जगामध्ये होणार आहेत. आणि पवित्र शास्त्र त्याची ग्वाही देतं. पवित्र शास्त्र त्याला ठामपणे सांगतं, कारण ते शिक्कामोर्तब केलेलं आहे. आणि देव जर म्हटलं ना मी हे करीन तर करीनच. परंतु एक गोष्ट मात्र, जर तुम्ही आणि मी पश्चाताप केला तर परमेश्वर आम्हाला थोडस पुढं सपोर्ट देईल, जरा थोडीशी सावड देईल, थोडस आमचं आयुष्य वाढविल. जसं की सेवकाच्या मार्फत हिजकिया राजाकडे पाठवलं आणि हिजकिया राजाला म्हटलं, हिजकिया राजा बास झाला, तर तुझं जीवन जगायचं, तुझं चंपू गबाळ आवरून ठेव, आता तुला जायची पाळी आलेली आहे. आणि मग तो हिजकिया राजा मनस्वी रडला, तपस्वी रडला, खेद केला, अंतःकरणामध्ये तो कुठंतरी जागृत झाला, त्यांनी भिंतीकडे तोंड केलं. पण त्याच्या अगोदर हिजकिया राजाची हिस्ट्री आहे की तो देवाला आवडणारं काम करायचा, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायचा, स्वतःला शुद्ध आणि शुभ्र राखण्याचा प्रयत्न करायचा, होता येईल तितकं परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करण्याचा प्रयत्न करायचा. आणि हे चांगल्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. आणि ज्यावेळेस त्यांनी मनस्वी रडला, ज्यावेळेस तो तपस्वी रडला, ज्यावेळेस त्यांनी भिंतीकडे तोंड केलं आणि परमेश्वराकडे आरोळी केली, परमेश्वराने त्याच सेवकाला परत एकदा म्हटलं, एक काम कर, तू राजवाड्याच्या बाहेर आलेला आहेस ना, त्या गावात आलेला आहे ना, परत एकदा त्या हिजकिया राजाच्या घरात जा आणि त्याला सांग की परमेश्वराने तुझं आयुष्य 15 वर्षांनी वाढवलेलं आहे. प्रेज लॉर्ड, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. जर आम्ही शुद्ध जर असल तर परमेश्वराने केलेला निर्णय परमेश्वर बदलूही शकतो. परंतु जर आम्ही नुसतं दुर्जनच करीत असतो किंवा दुर्जनापैकी किंवा दुर्वर्तनच करीत असलो, मग मात्र आम्हाला समज मिळणार नाही. कारण त्याला समज दिली, हिजकिया राजा तुझं आवरून घे, त्याला समज आली. आणि समज आल्याच त्याने परमेश्वराकडे विनंती केली, हे परमेश्वरा, अरे मी तुझ्या दृष्टिकोनाने चांगलं ते केलंय, करत आहे, आणि कदाचित माझ्याकडून पाप जरी घडला असलं त्याची क्षमा कर, तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन मला आणखी जगायचंय. वेगवेगळ्या प्रकारची आता त्या ठिकाणी प्रार्थना लिहिली नाही, परंतु हिजकिया राजाने काय मत व्यक्त केलं असेल. जर एखादा परमेश्वराचा दूत किंवा सेवक किंवा दृष्टांत आम्हाला झाला की आता तू मरणार आहे, तुझं आवरून घे, तर आम्ही परमेश्वराकडे कशी प्रार्थना करतो, आपल्या कल्पना करा, मनात अंतःकरणात विचार करा, आपण कसं करतो.
अशाच प्रकारच्या हिचक्या राजाने त्या गोष्टी केल्या. पण का तो शुद्ध, प्रथमच शुद्ध होता आणि आणखीन शुद्धतेकडे गेला, आणखीन परमेश्वरच्या वचनाकडे वळाला आणि मग त्या ठिकाणी त्याला 15 वर्षाचं आयुष्य वाढून दिलं. म्हणजे परमेश्वर जर निर्णय करतो ना, तर परमेश्वर निर्णय बदलू पण शकतो. एखाद्याचा घात करण्याचा, जर एखाद्याचा नाश करण्याचा परमेश्वराने जर निर्णय केलेला असेल ना, तर जर आम्ही पश्चाताप केला तर तो बदलू शकतो. परंतु एखाद्याचं चांगलं करण्याचा परमेश्वराने निर्णय केलाय, परंतु तो अशुद्ध आणि अशुद्धच गोष्टी करतोय, त्याला संधी देऊनही तो सुधरा नाही, त्याला समज देऊन देखील तो हजर व्हायनाय, तो स्वतःला अस्वच्छ किंवा अशुद्धच करून राहिलेला आहे, तो दुर्जन लोकांमध्ये राहून आणखीन दुर्वर्तन करीत आहे. याच्यासाठी, याच्या संदर्भात जर चांगल्या योजना जर परमेश्वराने आखल्या असतील ना, तर दुसऱ्या दिवसात वाईट योजना सुद्धा त्याच्यासाठी, कारण शाप आणि आशीर्वाद तुमच्या हातात दिलेले, माझ्या हातात दिलेले. मग परमेश्वर म्हणतो तुला काय निवडून घ्यायचं ते निवड. आम्ही जर जीवन निवडून घेतलं तर परमेश्वर आम्हाला सपोर्ट करतो. आम्ही जर दुःख निवडून जर घेतलं किंवा पीडा निवडून घेतल्या, शाप निवडून घेतले, तर मग आमचा जगातला बाप जो सैतान आहे तो आम्हाला सपोर्ट करतो. आणि मग एक दिवस आम्हाला कुठंतरी एका ठिकाणी जायचं आहे. आणखीन एक रेफरन्स पाहूया आपण. पहिलं योहानाचं पुस्तक, पहिलं योहान पहिला अध्याय आणि 7व्या क्रमांकाचं वचन या ठिकाणी आपण वाचूया. पण जसा तो प्रकाशात आहे, तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपले एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. आपल्याला सर्व पापापासून शुद्ध कोण करतं? तर प्रभू येशूचं रक्त. आणि म्हणून अनेक लोक धावपळ करीत आहेत शुद्ध व्हायसाठी, धार्मिक बनायसाठी, देवाची आराधना करण्यासाठी. कुठल्याही जातीचे असो, कुठल्याही धर्माचे असो, कुठल्याही देवाला मानणारे असो, सगळेच लोक आता आहे ना देव करायला लागलेत आणि सगळे लोक धावा करून राहिलेत. परंतु प्रिय, तुम्ही आणि मी जोपर्यंत शुद्ध होत नाही ना, आमचा धावा ऐकला जाणार नाही ना, आमचे बोंब ऐकले जाणार नाही. आम्हाला कितीही बोंबलत बसलो आपण, परंतु परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचं रक्तच संपूर्ण मानव जातीला, संपूर्ण जाती धर्माला, प्रत्येक प्रिय लोकांना फक्त येशूचंच रक्त धुवू शकतं, येशूचंच रक्त स्वच्छ करू शकतं, येशूचंच रक्त त्याला शुद्ध करू शकतं. आणि शुद्ध झाल्याशिवाय आम्हाला काहीच मिळणार नाही. म्हणून आम्हाला शुद्ध व्हायचं आहे. या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये परमेश्वराने चांगलं शुद्ध व्हायला भरपूर वेळ दिलेला आहे. आणि म्हणून प्रिय देवाच्या विश्वास ठेवणाऱ्या प्रिय लोकांनो, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, प्रिय देवाच्या सेवकांनो, अधिक आणि अधिक वचनाच्या सेवेमध्ये वाढत जा. अधिक आणि अधिक वचनाच्या माध्यमातून स्वतःला शुद्ध करीत जा. अधिक आणि अधिक वचनाच्या मांडण्यामधून आम्हाला दिलेला पवित्र आत्मा बलवान आणि बलदंड आणि शक्तिशाली आणि आशीर्वादित करीत जा. आणि आम्हाला दररोज आणि दररोज त्या ठिकाणी एकदाच तो म्हटलं की यहोशूआच्या पुस्तकात अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 5 मध्ये यहोशूआ लोकांना म्हणाला, शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुम्हामध्ये अद्भुत कृत्य करणार आहे. रोज आणि रोजच्या जीवनामध्ये जर परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करावं, अशी जर तुमची आणि माझी इच्छा असली तर रोज आणि रोज स्वतःला शुद्ध करा. ज्या दिवशी तुम्ही अशुद्ध, त्या दिवशी देवाकडून आशीर्वाद नाही. ज्या दिवशी तुम्ही शुद्ध शुभ्र, तुम्हाला मागायच्या अगोदर तुमचा आशीर्वाद तुमच्या जवळ आलेला असेल. आणि म्हणून याच्यासाठी आम्ही पाहिलं की पहिलं योहान 1:7 मध्ये त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचं रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करतं. याकोबाचं पत्र या ठिकाणी आपण पाहूया. आणखी 2 रेफरन्स पाहूया आणि आपण विषय संपूया. याकोबाचं पत्र अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 17. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते, शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजत होण्याजोगे, दया व सत्फले यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्धक असे आहे. वरून येणारे जे ज्ञान आहे हे मुळात शुद्ध असतं. वरून येणारं ज्ञान. आता वरून कुठून? वरून म्हणजे परमेश्वराच्या राज्यापासून येणार, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यापासून मिळालेलं, पवित्र आत्म्याच्या मार्फत मध्यस्थीने मिळालेलं हे जे ज्ञान आहे, देवाचं वचन, हे मुळातच शुद्ध असतं. याच्यामध्ये अशुद्धपणा नसतोच. परंतु आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याला अशुद्ध करून लोकांपर्यंत पाठवतो. सगळ्यात मोठी खेदाची गोष्ट, देवाचं सत्य वचन आमच्यापर्यंत येतं आणि त्या मुळातच शुद्ध येतं, पण ज्यावेळेस आमच्यामध्ये येतं त्यावेळेस जर आम्ही
असलो तर ते वचन परत आहे तसंच शुद्ध जाईल. परंतु जर का आम्ही अशुद्ध झालो, जर का आम्ही दुर्वर्तन करायला लागलो, जर का आम्ही अविश्वासू झालो, जर का आम्ही लोभी झालो, जर का आम्ही स्वतःच जीवन आणखीन सुखात समाधान जगण्यासाठी जर जगातल्या हौशीमौशीकडे वळालो, का बराबर देवाचं वचनही तसंच वळवलं जातं. अनेक लोक वचनाचा विपर्यास केला जातं. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. आता परमेश्वर म्हणतो द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. हे देवाचं वचन वरून आलं, शुद्ध आहे, पवित्र आहे, आम्ही नाही. आमच्याकडे आल्यानंतर काय होतं माहिती का? ते आमच्याकडे म्हणण्यापेक्षा जे लोक देवाचे खरे सेवक नाहीत ना, फक्त सोंग घेतलेले परंतु देवाचंच वचन वापरतात, ते काही त्यांच्या मनाचं वचन नाही वापरत, देवाचंच घेतात. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. तुम्ही जर दानपात्र दिलं तर तुम्हाला दुप्पट मिळेल. तुम्ही दशमन दिला का तुमचं भरभराट होईल. तुम्ही रेग्युलर चर्चला आले, रेग्युलर देणगी दिली, तुम्ही पाळक साहेबाचा सगळाचे सगळा संसार चालवला ना, तर आणखीन आशीर्वादित होणार. हे वचन वरून नाही आलं. तुमचं हृदय परमेश्वराला द्या, तुमचं मन परमेश्वराला द्या. तुमच्या दुःख, तुमच्या समस्या, तुमच्या चिंता, तुमच्या काळज्या, तुमच्या व्याधी, तुमचं अशुद्धपण, तुमचं अशुभ्रपण, तुमचं दुर्वर्तन करीत असलेलं जीवन परमेश्वराला द्या. म्हणजे परमेश्वर त्याला धुवून धावून येशूचं रक्त लावून त्याला स्वच्छ करून तुमच्याकडे देईल आणि मग शुभ्र होताल आणि मग तुम्हाला मागायचीच गरज पडणार नाही. हे लोक जगातलं घेऊन रक्त लावून लावून अजून इतके अशुद्ध झालेत आणि म्हणून वरून येणारं जे ज्ञान आहे ना, ते मुळातच शुद्ध आहे. अनेक लोकांनी ते अशुद्ध केले आणि त्याच्यामध्ये एक नंबर लागतो भविष्यवक्त्यांचा, दुसरा नंबर लागतो प्रॉफिट लोक, तिसरा नंबर लागतो जे धनाचा संचय करतात असे, चौथा नंबर लागतो स्वतःचा डामडौल मिळवण्यासाठी सेवा करणारे, पाचवा नंबर लागतो फक्त खाण्यासाठी, नोकरीसाठी, पगारासाठी, परमेश्वराची कामकाज करण्यासाठी एक नोकरी म्हणून आलेली. हे काय करतात? त्यांच्याकडे आलेलं देवाचं शुद्ध वचन जे आहे ना, ज्ञान, हे शुद्धच येतं, पण देतानी मात्र अशुद्ध करून गढूळ करून टाकतात. गढूळ. तो म्हणतो मेंढर काय करतात? पाणी पितात. मेंढर काय करतात? चारा खातात आणि बाकीचा पायाने तुळून तो चारा इसकडून टाकीतेत आणि पाणी गढूळ करून टाकीतेत. देवाचं खाद्य, देवाचं वचन हे खरा चारा आहे आध्यात्मिक जीवनासाठी. अनेक लोकांनी तो खराब करून टाकलाय. देवाचं वचन उफळत्या पाण्यासारखा झरा आहे आणि जे पेल्याने कदापि तहान लागणार नाही. तो म्हणतो तुमच्यामध्ये उफळत्या पाण्याचा झरा असू द्या. अनेक लोकांनी गढूळ पाण्याचे झरे केलेत. काहीतरी एक गाणं आहे, गढुळाचं पाणी कशाला ढवळीलं. हो, काही लोकांनी त्याचा वाट लावून टाकली. आणि हे देवाच्या शुद्धतेचं प्रतीक नाही, हे शुभ्रतेचं प्रतीक नाही, हे दुर्वर्तनाचं प्रतीक आहे, हे दुर्जनापैकी आहे. आणि म्हणून तोलिताय पुष्कळ लोक आपला शुद्ध व शुभ्र करतील, ते स्वच्छ होतील, पण दुर्जन दुर्वर्तन करतील आणि दुर्जनापैकी कोणाला समज मिळणार नाही आणि जे सुज्ञ आहेत त्यास तो प्राप्त होईल. प्रिय हो, तुम्ही आणि मी जर सुज्ञपणात जर राहिलो ना, आम्ही वाचलो समजायचं. आमच्याकडे गढूळ पाणी चुकूनही येणार नाही, कारण परमेश्वरने तुमच्या आणि माझ्यामध्ये उफळत्या पाण्याचा झरा ठेवलेला आहे आणि तो कधी संपणार नाही. पण तू जे फक्त त्या डबक्यात जाऊन पाणी घेतात ना, थोडंफार फुटक्या हौदात यांनी पाणी साठवलंय. जसं काही एखादा हौद आहे आणि त्याला भेग पडली, नळाचं पाणी सुटतं, ते हौद भरतो, पण एक संध्याकाळी घरी असतो तो हौद रिकामा होतो. फुटक्या हौदासारखे झालेत लोकही, फुटक्या हौदासारखे झालेत आणि लोकाला चालवणारी मेंढपाळे फुटक्या हौदासारखे झालेत. पण तुम्ही आणि मी तसे न व्हावं अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही आणि मी शुद्ध व्हावं, तुम्ही आणि मी शुभ्र व्हावं, तुम्ही आणि मी चांगलं वर्तन आम्ही करावं, ही देवाची योजना आहे, देवाची इच्छा आहे. आणि जर असं असेल तर हे येणारं जे ज्ञान आहे, वरून येणारं ज्ञान जे आहे, हे मुळात शुद्ध असतं. शिवाय ते शांतप्रिय असतं, ते सौम्य असतं आणि समजून घेण्याजोगं, समजून सांगण्याजोगं असतं, समज येण्यासारखं असतं. त्याच्यामुळे आम्हाला दया मिळते परमेश्वराची, त्याच्यामुळे आम्हाला सत्फल्य आमच्या जीवनात निर्माण होतं. आणि यांनी पूर्व ते पक्षपात करत नाही, ते सगळ्यांना सारखंच देतं. असं नाही की एक गरीब आलाय आणि त्याच्यासाठी 2 मिनिटाची प्रार्थना आणि एखादा मोठा आलाय म्हणून त्याच्यासाठी अर्धा तास घसाता नुसतं प्रार्थना. असा पक्षपात करूच नका. खेडेगावातून आलेली आमची आई बहीण एखाद्या सिटी सारख्या ठिकाणी चांगल्या मानवलेल्या पाळक साहेबाकडे गेली ना, ढकून विचारित नाहीत. आणि पार तिकडे असे खरबुडे पॅरलच झालेले आले ना, त्यांना पार टेका देते, कुठं ठेवून कुठं नाही ठेवते, कारण 2-2 हजाराचं पाकिट मिळतं ना. सुधरा आता,
कारण पुष्कळ लोक आपण शुद्ध करीत आहेत. तर आज तुम्ही देवाच्या वचनाने शुद्ध आणि शुभ्र व्हा. शेवटचा रेफरन्स पाहूया. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 18. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोनं माझ्यापासून विकत घे. अग्नीने शुद्ध केलेलं सोनं श्रीमंत होण्यासाठी, कारण ही श्रीमंती देवाच्या राज्या म्हणजे आमच्यावर घेऊन जाणार आहे. ही श्रीमंती आम्हाला शुद्ध करणार आहे. हे सोनं, म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. लाउदिकिया येथील ख्रिस्ती मंडळीला लिहिलेलं होतंय. आणि तू शीतही नाहीस आणि उष्ण नाहीस. आपण पाहूया ते वचन शेवटचं वाचूया आणि त्यानंतर आपण थांबूया. वाचा प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 18. म्हणून मी तुला मसलत देतो म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रे विकत घे. आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. आज आमच्याकडे यापैकी किती गोष्टी आहेत प्रिय. आणि म्हणून परमेश्वर आम्हाला ज्या अद्भुत गोष्टी शिकवत आहे, या गोष्टीकडे आम्ही विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एक वार आपण त्या वचनाकडे वळूया. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 18 मध्ये लिहिलेलं आहे. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. आता आम्ही श्रीमंत होण्यासाठी काय करतो माहिती का? लोकांचं दानपात्र, दशमांश, देणगी, खोटं भविष्य, खोटं प्रकटीकरण, मोकार त्याला काहीतरी सांगून त्याच्याकडून काहीतरी घेणं देणं. हळूहळू लोक श्रीमंत होत आहेत. किंवा जगातले लोक काय करतात, याला लोट त्याला लोट, याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, काहीतरी वेगळं करून काही लोक काय करतात, काबड कष्ट करून थोडे 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 जमावतात. नाही, श्रीमंत होण्यासाठी वेगवेगळ्या कॅटेगरीचे लोक वेगवेगळ्या पद्धतीने श्रीमंतीकडे जात आहे. पण तू देवाच्या सेवकाला आज परमेश्वर म्हणत आहे, विश्वासणाऱ्या भावाला आणि बहिणीला, आईला आणि वडिलांना, प्रिय लेकरांना परमेश्वर म्हणत आहे प्रकटीकरणाच्या पुस्तकात अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 18 मध्ये, कारण लाउदिकिया येथील ख्रिस्ती मंडळीला ज्यावेळेस पत्र लिहिण्यात आलं तर परमेश्वर 7 मंडळीमध्ये फिरत होता आणि शेवटच्या काळामध्ये त्या मंडळीमध्ये काय काय जीवन चाललंय, लोक कसे कसे जगत आहेत, लोकांमध्ये काय उणीवा आहेत, लोकांमध्ये काय चांगुलपणा आहे. ज्यावेळेस उणीवा आहेत त्यावेळेस परमेश्वर त्या वचनाच्या माध्यमातून त्यांच्या चुका, त्यांचे अपराध, त्यांच्या उणीवा, त्यांचा कमजोरपणा, त्यांची कमी घटी, त्यांची अशुद्धता, त्यांचं पाप, त्यांची अनैतिकता, त्यांचं दुर्वर्तन परमेश्वर सांगत होता. परंतु त्यांच्याकडे जर चांगलं होतं, शुद्ध होतं, शुभ्र होतं, पवित्र होतं, लायकीचं होतं, पात्रतेचं होतं, देवाला आवडणार होतं, विश्वास होती, शांती होती, प्रेम होतं, तर यांची वाहवा देखील परमेश्वराने केलेली आहे. परमेश्वर दोन्ही बाजू या ठिकाणी चालवत आहे. आणि म्हणून या मंडळीला तो लिहितोय की म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. आता अग्नीने शुद्ध केलेलं सोनं माझ्यापासून विकत घे म्हणजे काय घ्यायचं, किती कॅरेटचं घ्यायचं. काही लोक लगेच कॅरेट वर जातील किंवा मग बाहेरच्या देशातलं गोल्ड बघतील. ते गोल्ड विषयी बात करत नाही. देवाचं वचन शुद्ध, पवित्र, 7 पट अग्नीतून भट्टीतून काढलेलं, मोळातून पाजरणाऱ्या मधापेक्षा सुमधुर आणि गोड असं असणारं वचन तो म्हणतो. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. आता माझ्यापासून विकत घे म्हणजे कुणापासून? परमेश्वर म्हणतोय माझ्यापासून विकत घे, पाळकापासून विकत घेऊ नको. पाळक तुला देणारच नाही, कारण अनेक पाळकांकडे शुद्ध आलंच नाही. शुद्ध आलत पण त्यांनी अशुद्ध करून टाकलं. पण तू अनेक अभिषिक्त सेवक आहेत की त्यांच्याकडे शुद्ध आहे, कारण देव त्यांच्याबरोबर आहे, पवित्र आत्मा त्यांच्याबरोबर आहे, कारण ते स्वतः तसं वागतात, उठतात, बसतात, चालतात, देवाच्या आज्ञेचं पालन करतात आणि शुद्धतेकडे जाण्याचा नेटाने प्रयत्न करत आहेत, विश्वासामध्ये वाढण्याचा नेटाने प्रयत्न करतायत, आत्म्याला प्रज्वलित करण्याचा नेटाने प्रयत्न करतायत. संपूर्ण सगळेच काही पूर्ण नाहीत, पण तो आम्ही पूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून तो म्हणत आहे विकत घे, तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये
म्हणून नेसावा शुभ्र वस्त्रे विकत घे. आता या कपड्याने कुठं आमची नग्नता दिसते, परंतु हे वस्त्र डागाळलेले आहेत, हे वस्त्र अशुद्ध झालेले आहेत, हे वस्त्र खराब झालेले आहेत. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावा शुभ्र वस्त्र विकत घे. शुभ्र वस्त्र काय आहे? तारणाचं वस्त्र कोणतं आहे? शुभ्र वस्त्र कोणतं आहे? आज अनेक लोक यावर विशद देत नाहीत. अनेक लोकांना मंडळी ते शिकवले जात नाही, फक्त या कपड्याविषयी देतात. बँडवाल्यासारखे आणखीन जसे बँडवाल्याला एकसारखे कपडे असतात ना, असा क्वायर एकखटी एका कपड्याचा. पाळक साहेब पालखींबाईचे सेपरेट, मेन बँडवाले हे दोघ जण, डाव्या उजव्यांना तसेच फिता लावलेली आणि त्यांच्या क्वायरला एक इथं बारीक अशी गुंडी लावलेली, वेटर सारखा ड्रेस किंवा असा कोणता तरी करतात. या कपड्यांनी या डेकोरेशननी तुमचं तारण होणार नाही, तुमची मंडळी उचलल्या जाणार नाही, तुमची मंडळी अशी स्टेपला येईल. अनेक लोक तुम्हाला सुपाऱ्या देतील, जसं ऑर्केस्ट्रावाल्याला देतात ना, तर मोठमोठ्या स्टेजवर तुम्हाला संधी देतील, कारण तुमचा ड्रेस चांगला, वाजवण्याचं ड्रम सेट चांगला, तुमची दिसण्याची स्टाईल चांगली, तुमचे केस उडवण्याची स्टाईल चांगली, तुमच्या डोक्यावर वडण्या नाही, टाकल्या, मस्त वाटतं लोकांना. आणि मग काय होतं, लोक तुम्हाला सुपाऱ्या देतील, पण त्यांनी तुमची नग्नता दिसत आहे. प्रियो, देवाचं वचन सांगत आहे ते की अग्नीने शुद्ध केलेलं सोनं माझ्यापासून विकत घे आणि तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावा शुभ्र वस्त्र परिधान, शुभ्र वस्त्रे विकत घे. आज परमेश्वरापासून तारणाचं वस्त्र आम्हाला घ्यायचं आहे, शुभ्र वस्त्र घ्यायचं आहे. आमचे हे मळीन झालेले कपडे हे राहू द्या, किती असू द्या, मळीन असू द्या, फाटके तुटके असू द्या, चांगले असू द्या, टायकोट असू द्या, काय असेल ते असू द्या. प्रेस द लॉर्ड, परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊ. हे कपडे जसे असतील तसे, परमेश्वरची इच्छा असली ना हे कपडे काढून उद्या टायकोट द्यायचे तर काय आमेन, किंवा परमेश्वरची इच्छा असली ना तर टायकोट आहे तर साध्या पॅन्ट शर्टवर यावं, आमेन. परंतु तारणाचे वस्त्र आमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे, शुभ्र वस्त्र असण्याजवळ खूप गरजेचं आहे, धुतलेले वस्त्र आमच्याजवळ असणं गरजेचं आहे, स्वच्छ वस्त्र आमच्याजवळ असणं गरजेचं आहे. आणि पुढे लिहितोय, आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. दृष्टी यावी. आज आम्ही आंधळे नाहीत. एक लाईव्ह फेसबुकवर मी देवाच्या सेवकाचा कार्यक्रम पाहतो, गॉगलच लावून येतो गडी, एकदम असा चकाचक, जस काय सिनेमामधला हिरोईन. हो, त्या गॉगल लावून डोळ्यातून चांगल्या भिंगाच्या काचा जरी लावल्या, तुम्हाला जगातल्या गोष्टी दिसतील. किंवा तुमचे डोळे जर आंधळे, बाकणी, एकणी, कुठे टिक पडलेले असले म्हणून जर तुम्ही डोळ्याला झाकून जर लोकांपर्यंत येत असलं ना, लोक तुम्हाला ते दिसणार नाही. याच्यामुळे तुमची शारीरिक जरा छाप होईल, इमेज होईल. परंतु परमेश्वर ज्यावेळेस तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहतोय ना, तर परमेश्वरच्या दृष्टिकोनातून तुम्ही आणि मी आंधळे आहोत. तुम्हाला आणि मला दिसत नाही, जे दिसायला पाहिजे ते नाही दिसत आम्हाला. जसं आम्ही एखादा आंधळा भीत चापत चापत तो एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो ना, तसंच आम्ही जगामध्ये चापत चापत फक्त जगातल्याच गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो. चापत चापत हळूहळू फक्त देवाच्या वचनाकडे येण्याचा प्रयत्न करतो, मिळवण्याचा प्रयत्न करीत नाही. असं त्यांनी लाउदिकिया येथील ख्रिस्ती मंडळीचं जे पत्र लिहिलं ना, त्याच्यामध्ये ही घटना त्यांनी पाहिली. आणि ज्यावेळेस त्यांनी पाहिली, लगेच परमेश्वराने त्या ठिकाणी सांगितलं. आम्ही वाचूया तो शब्द, आम्ही एक 5 मिनिटं देवाच्या गौरवासाठी घेऊया. जो आमेन, जो विश्वसनीय व जो खरा, जो देवाच्या दृष्टीने अधिकार, तो असे म्हणतो की तुझे कृत्य मला ठाऊक आहे, तू शीतही नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत आहेस किंवा शीत उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस, कोमट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस आणि शीतही नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी श्रीमंत आहे, मी धड मिळवले आहे, मला काही उणे नाही असे तू म्हणतोस. मग तू कष्टी आहेस, दीन आहेस, दरिद्री आहेस, आंधळा आहेस, उघडा बागडा आहेस, हे तुला कळत नाही. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे आणि लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावा शुभ्र वस्त्रे घे आणि तुझ्या दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. कारण जितक्यावर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो. म्हणून आस्था बाळग आणि पश्चाताप कर. देव आमच्यावर निषेध करतो. आम्ही धुवून, आम्ही स्वच्छ करून, अग्नीत भट्टीत त्रास येऊ, संकट येऊ, समस्या येऊ, चिंता येऊ, काळजा येऊ, गरिबी येऊ, उपासमार येऊ, ख्रिस्ताच्या प्रेमापासून खऱ्या सेवकाला कोणी विभक्त करू शकत नाही. देवाचं सत्यवचन सांगण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रेशर देवाचा सेवक स्वीकारू शकत नाही. आणि ज्याच्यावर येतो तो देवाचा सेवक नाही समजायचे, जगातल्या लोकांवर प्रेशर येतो.
परंतु देवाकडून आलेल्या पवित्र आत्म्यावर कधी प्रेशर होत नाही. आणि म्हणून प्रियाओ, परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल की तुम्हाला आणि मला शुद्ध होणं खूप गरजेचं आहे. कालच्या भागामध्ये आम्ही शुद्ध विषय शिकलो, आजच्या भागामध्ये देखील आम्ही शुद्ध या विषय शिकलेलो आहोत. आणि म्हणून जर तुम्हाला आणि मला शुद्ध जर व्हायचं असेल तर प्रिय आम्हाला वेळ आहे, कारण आम्हाला ती समज दिलेली आहे. शेवटची लाईनिंग वाचतो दानियेलाचं पुस्तक अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 10. पुष्कळ लोक आपणा शुद्ध व शुभ्र करतील, ते स्वच्छ होतील, पण दुर्जन दुर्वर्तन करतील. दुर्जनापैकी कुणाला समज मिळणार नाही, आणि जे सुज्ञ आहेत त्यास तो प्राप्त होईल. तर निश्चित परमेश्वराने आम्हाला समज द्यावी, परमेश्वराने आम्हाला शुभ्र करावं, परमेश्वराने आम्हाला शुद्ध करावं, परमेश्वराने आम्हाला स्वच्छ करावं. आणि जर कदाचित आम्ही जर दुर्जन असोल किंवा अनेक प्रियजन जे दुर्जन असतील तर त्यांना समज आहे, जर ते त्यांच्या वर्तनापासून वळले नाही, प्रभूचा स्वीकार केला नाही, पश्चाताप केला नाही, प्रभूचा स्वीकार केला नाही, प्रभूच्या रक्ताच्या माध्यमातून त्यांचं शुद्धीकरण झालं नाही, मग मात्र प्रिय हो, त्यांना परमेश्वर प्राप्त होणार नाही, सार्वकालिक जीवनही प्राप्त होणार नाही, सुखही प्राप्त होणार नाही, आशीर्वादही प्राप्त होणार नाही. आणि जसं आम्ही प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये ज्या ज्या गोष्टी परमेश्वराने आमच्यामध्ये पाहिल्या त्या आमच्या जीवनामध्ये पाहिल, आणि मग मात्र आम्हाला इथेही सुखी जीवन जगता येणार नाही आणि तिथेही नाही. परमेश्वर करो आजचा शास्त्रभाग, आजचं चिंतन, मनन आणि अध्ययन तुमच्या आणि माझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आशीर्वादाचं करू. येऊया आपल्या आपण प्रार्थना करूया यासाठी की परमेश्वरने आम्हाला शुद्ध करावं. आणि खरोखर आजच तो दिवस आहे, तो म्हणत आहे की तुम्ही शुद्ध व्हा. उद्याच्या दिवशी मी परमेश्वर तो वचन देत आहे की एक नवीन अद्भुत कार्य तुमच्या जीवनामध्ये करणार आहे. आजच परमेश्वर देवाच्या वचनाच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य त्यांनी केलेलं आहे. तुम्ही रिसीव्ह करा, ते स्वीकारा. कारण एक वेळेस मी डुप्लिकेट, खोट, गडबड गोंधळ करू शकतो, दुसरे सेवकही होऊ शकते, परंतु देव कधीही गडबड करणार नाही, आणि देव कधी लबाडही बोलणार नाही, देव कधी असत्यही सांगणार नाही, आणि देव दिलेला शब्द पाळणार आहे. आणि देव जर म्हटलंय ना शुद्ध व्हा, शुभ्र व्हा, उद्या तुमच्या जीवनात अद्भुत करणार आहे, तर 100% तो करणारच आहे. येऊया आमच्या जीवनामध्ये परमेश्वरने अद्भुत करावं, म्हणून आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. पवित्र सेनाधीश देव बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात चालपा आणि ओमेगा झालं तुझे उपकार मानतो. सुंदरशा वचनाच्या माध्यमातून आज आम्हाला त्या शुद्ध केलेल्या सोन्यापासून आम्हाला शुभ्र केलेलं आहेस, शुद्ध केलेलं आहेस. वचनाच्या माध्यमातून आमची कान उघडणी केलेली आहेस, वचनाच्या माध्यमातून आमचं अंतकरण खवळून दिलेलं आहेस, वचनाच्या माध्यमातून आम्हाला तू टोचणी लावलेली आहेस, वचनाच्या माध्यमातून तू आम्हाला समज दिलेली आहेस. आणि म्हणून परमेश्वर देव बाप्पा, आम्ही आमचं दुर्वर्तन सोडून द्यावं, आम्ही आमचा अविश्वास सोडून द्यावं, आम्ही आमचे जैगिक जीवन सोडून द्यावं, आणि आम्ही तुझ्याकडे यावं, आम्ही स्वतःला शुभ्र करावं, तुझं वचन स्वीकारावं आणि तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करावं. म्हणून तू सहाय्य मार्गदर्शन कर. जितके लाईव्ह फेसबुक मध्ये आज इन्व्हॉल्व झालेत प्रत्येकावर कृपा असू दे, त्यांच्यावर तू आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. यापुढे देखील त्यांचं उर्वरित आयुष्य, संपूर्ण जीवन तुझ्यासाठी समर्पित होण्यासाठी परमेश्वर देव बाप्पा त्यांच्या जीवनामध्ये उद्या नव्हे या समयापासून प्रभू येशूच्या नावात अद्भुत कार्य तू केलंस, म्हणून मी तुझे आभार मानतो. यानंतर जे कार्यक्रम पाहतील त्यांना देखील आशीर्वाद तुझं जीवन दे. आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी, विशेष करून आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी, सर्व पोलीस डिपार्टमेंट, सर्व डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व सफाई कामगार, सर्व सेवाभावी संस्था, सर्व वैयक्तिक लोक, सर्व परमेश्वराचे अभिषिक्त सेवक जे सत्याने, आत्म्याने आणि स्वतःला शुद्धतेकडे घेऊन जात आहे, ते प्रत्येक प्रियजन आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. आमचे सर्व नातेवाईक, आप्तजन, मित्र परिवार जे आजारी आहेत, विकारी आहेत, संकटात आहेत, बंधनात आहेत, जे दुर्वर्तन करत आहेत, परमेश्वराच्या नावात त्यांना परमेश्वर देव बाबा तू समज दे आणि त्यांना पुन्हा एक वेळा तुझ्या सार्वकालिक आशीर्वादामध्ये घेऊन ये. जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्यात होई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.